हाय एव्हरीवन. आज आपण एक छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्ही जर बीएससी नर्सिंगची काउन्सिलिंग करायचा विचार करत आहात, त्याचा जर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा विचार करत आहात, त्या ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा त्याचा एक लाईव्ह डेमो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. बीएससी नर्सिंग 2025 च्या ऍडमिशन बद्दल पहा. या पीडीएफ मध्ये जी काय इन्फॉर्मेशन मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला जी आहे ती तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल करणं आहे. आणि हा जो आहे तो 2025 चा ऑफिशियल फॉर्म फिल करून आम्ही तुमच्या बरोबर लाईव्ह डेमो शेअर करत आहोत की तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कोणत्या ठिकाणी काय सिलेक्ट करणं आहे, कोणतं रिझर्वेशन तुम्हाला येस करणं आहे, कोणतं नो करणं आहे, मग तुम्हाला जो कोटा आहे पेमेंटचा तो कसा सिलेक्ट करणं आहे, डॉक्युमेंट किती अपलोड करणं आहे, 100% डॉक्युमेंट अपलोड झाले का नाही हे तुम्हाला कन्फर्म कसं होईल, किंवा ज्यावेळेस फॉर्म कंप्लीट होईल त्यावेळेस तुमचा फॉर्म जो आहे तो 100% कंप्लीट झाला आणि तो ऍक्सेप्ट होणार आहे की नाही होणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहेत. आणि बीएससी नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचा एक लाईव्ह फॉर्म मी तुमच्याबरोबर फिल करून या ठिकाणी शेअर करत आहे. पहा, सर्वात अगोदर ज्यावेळेस तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे ना बीएससी नर्सिंगचा 2025 चा, तर तुम्हाला सीईटी सेल कडून ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झाल्याच्या नंतर ऍप्लिकेशन फॉर्मची डिटेल्स मिळते. त्यामध्ये तुम्हाला कॅप ऍप्लिकेशन नंबर भेटतो. म्हणजे आता तुम्ही जे फॉर्म फिल केलाय त्याच्यावर तुम्ही राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 जेवढे काय राऊंड होतील त्यांच्यासाठी चॉईस फिलिंग करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या कॅप राऊंड साठी जी प्रोसेस करायची असते ना त्याचा एक ऍप्लिकेशन नंबर असतो, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. प्रत्येक विद्यार्थ्याचा कॅप ऍप्लिकेशन नंबर हा वेगवेगळा असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्हाला कॅपच्या सीझनचं नेम बघायला भेटतं ना. तर आता आपण हे जे रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करतोय ते राऊंड 1च्या राऊंड 2च्या प्रोसेससाठी करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सीझन जे आहे ते 1 बघायला भेटेल. ज्यावेळेस तुम्ही थर्ड राऊंडचे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होतील तिथं जर फिल केला तर तुम्हाला 2 पण या ठिकाणी बघायला 100% दिसून येईल. किंवा मग जर आणखीन एखाद दिवस ओपन झालं किंवा डेट एक्सटेंड झाली तर तुम्हाला तो नंबर जो आहे तो चेंज होताना पण दिसून येऊ शकतो. पहा, नंतर आपल्याला या ठिकाणी सीईटी सेल रजिस्ट्रेशन डिटेल्स फिल करणं आहे. त्यामध्ये तुम्हाला सीईटी सेलचा रोल नंबर फिल करणं आहे. म्हणजेच तुम्ही जो एक्झाम दिला ना महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा, तर तुमच्या ऍडमिट कार्ड किंवा रिझल्ट जो रोल नंबर आहे तो रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी फिल करणं आहे. मी ज्या विद्यार्थ्याचा डाटा तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्याचा डाटा अलग होता, तुम्ही या ठिकाणी हाईड केला आहे पर्सनल रिझन मुळे. पहा, त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर जो होता तुमचा तो तुम्हाला या ठिकाणी टाकणं आहे. त्यानंतर सीईटी सेलचं जे काय तुमचं पर्सेंटाईल होतं ना एक्झाम मध्ये रिझल्ट मध्ये, तो स्कोर तुम्हाला या ठिकाणी ऍड करणं आहे. याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी काय पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करणं आहे, जसं की तुमचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकणं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही नाव फिल करणार आहे ना तर तुमचं जे काय 10वीचं मार्कशीट राहील किंवा 12वीचं मार्कशीट राहील ना त्याच्यावर जे नाव आहे जशाच तसं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पहा, यांनी या ठिकाणी खाली विचारलंय की तुमचं 10वीच्या नंतर किंवा मग लग्नाच्या नंतर नाव चेंज झालं आहे का. झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करणे आणि ते नाव चेंज झालेलं नाव तुम्हाला ऍड करणं आहे. पण जर असं काय तुमचं नाव चेंज नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करून जे आहे ते फॉर्मला पुढे कंटिन्यू करणं आहे. नावात जर बदल असेल, 10वीच्या मार्कशीटवर वेगळं नाव असेल, नंतर वेगळं नाव असेल आधार कार्डवर वगैरे, तर तुम्हाला इथं येस करून जे आहे ते जे नाव वेगळं आहे डॉक्युमेंटवर 10वीच्या डॉक्युमेंट पेक्षा, तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करणं पडतं. पण जर तुम्ही असं काहीच नाही केलं तुम्हाला या ठिकाणी नो करणं आहे आणि फॉर्मला पुढे कंटिन्यू करणं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी फादर्स नेम टाकणं आहे, वडिलांचे नाव, त्यानंतर मदर्स नेम आईचे नाव पण टाकायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करणं आहे की तुम्ही फिमेल स्टुडंट आहात की मेल स्टुडंट आहात. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही हा जो कोटा आहे ना जेंडर ते सगळ्यात व्यवस्थित फिल करणार आहे. इन केस एखादा जर बॉय असेल आणि त्यानं फिमेल सिलेक्ट केलं चुकून जरी, तरी तुम्हाला सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॉलेज कुठल्याही प्रकारे ऍडमिशन देणार नाही, कारण तुम्हाला ते दुसऱ्या रिझर्वेशन मधून सीट अलॉटमेंट होतं, त्यामुळे तुम्हाला तिथे रिजेक्ट केलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे आहे ना पॉईंट, तर हा पॉईंट सर्वात इम्पॉर्टंट आहे. एकदम व्यवस्थित तुम्हाला फिल करणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकणं आहे. जी डेट ऑफ बर्थ तुमची 10वीच्या मार्कशीट आहे ना, तर तीच डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला ऍड करणं आहे. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकणं आहे. मोबाईल नंबर असा फिल करा जो की पुढे 2-3 महिने तुमच्या जवळ राहील व्यवस्थित, कारण नंतर ज्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट होतं, ऍडमिशन दिलं जातं ना, तर त्यावेळेस पण तुम्हाला युनिव्हर्सिटीकडे फॉर्म फिल करताना एक ओटीपी येतो, तो ओटीपी हाच मोबाईल हाच मेलवर तुमचा जो आहे तो तुम्हाला दिला जातो. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मेल आयडी पण ऍड करणं पडेल. त्याच्यानंतर तुम्ही एक अल्टरनेट मोबाईल नंबर पण यूज करू शकता, जसं की तुमचा जो ओरिजिनल मोबाईल नंबर आहे तो जर हरवला तर तुम्ही अल्टरनेट कॉन्टॅक्टवर जे आहे तो ओटीपी नंतर मागून घेऊ शकता ऍडमिशनच्या वेळेस. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा नंबर टाकणं आहे. आधार कार्डच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अपार आयडी आहे का नाही असं मेन्शन करणं आहे. जर असेल तर तुम्ही येस करणार आहे. तुमचा बाकीचा फॉर्मचा जो डाटा आहे किंवा डॉक्युमेंट जे आहे ते ऑटोमॅटिक येऊन जातील. पण तुम्ही जर ही आयडी बनवली नसेल
त्या ठिकाणी काही जरी फिल नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही येणार. तुम्हाला तो पॅरेग्राफ जो आहे तो जसाच तसा एम्प्टी सोडून देणं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा धर्म या ठिकाणी ऍड करणं आहे. जसे की हा विद्यार्थी हिंदू होता, तुम्हाला तर या ठिकाणी तुम्ही धर्म ऍड करू शकता. कोणी मुस्लिम असेल मुस्लिम, किंवा मग कोणी ख्रिश्चन असेल, किंवा कोणी बुद्ध असेल, तर तुम्ही तो आपल्या आपल्या डॉक्युमेंट नुसार जो आहे तो या ठिकाणी आपलं रिलीजन तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट ऍड्रेस टाकणं आहे. ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 2 आणि ऍड्रेस लाईन 3 असे तुम्हाला पत्ते दिसत आहे. पण तुमचा जो एकच ऍड्रेस आहे ना, तो एकच ऍड्रेस तुम्हाला थोडा थोडा करून या तिन्ही ह्याच्यात फिल करणं आहे. असं नाही की ऍड्रेस लाईन 1 म्हणजे वेगळा ऍड्रेस टाकणं, ऍड्रेस लाईन 2 म्हणजे वेगळा टाकणं, ऍड्रेस लाईन 3 म्हणजे वेगळा टाकणं. असं कुठल्याही प्रकारची प्रोसेस नाहीये. जो तुमचा एकच ऍड्रेस आहे तो तुम्हाला तिन्ही ठिकाणी थोडा थोडा करून तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकतात. नंतर तुम्हाला तुमची सिटी टाकणं आहे की तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहताय. नंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करणं आहे. नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी ऍड करणं आहे. नंतर तुम्हाला तुमचा तालुका टाकणं आहे. नंतर तुम्हाला तुमचा पिनकोड जो आहे त्या ठिकाणी टाकणं आहे. आणि लक्षात राहू द्या, हा पिनकोड तुम्हाला नाहीये टाकणं. प्रत्येक ठिकाणाचा पिनकोड जो आहे तो वेगवेगळा असतो. तुमचा आधार कार्ड जो पिनकोड आहे ना, तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी ऍड करणं आहे. व्हिडिओ मधला बघून ऍड करणं नाहीये. हा जो फॉर्म आहे तो वेगळ्या विद्यार्थ्याचा आहे. तुमचा डाटा जो आहे तो वेगळा असू शकतो. फक्त तुम्हाला कुठं काय फिल करणं हे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला एक रिझर्वेशनची इन्फॉर्मेशन फिल करणं पडते. तर रिझर्वेशन मध्ये यांनी विचारलं की तुम्हाला एनआरआय साठी अर्ज करायचा आहे का. म्हणजे जे काय एनआरआयच्या 15% सीट राहताना प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्याच्यामधून तुम्हाला ऍडमिशन करायचंय का. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ते एनआरआय यस करणार आहे. पण जर तुम्हाला स्कॉलरशिप थ्रू किंवा गर्ल्स फ्री एज्युकेशन थ्रू ऍडमिशन करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी नो करणं आहे. जर तुम्ही इथं यस केलं तर मग तुम्हाला चॉईस फिलिंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारे ऑप्शन मिळणार नाहीये. तुम्हाला मग डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन मॅनेजमेंटच्या कोट्यामधून ऍडमिशन करणं पडतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑनलाईन काउन्सिलिंग करणं राऊंड 1 राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करून गर्ल्स फ्री एज्युकेशन किंवा मग कॅटेगरीची जी फीस आहे किंवा मग फक्त जनरल कॅटेगरीच्या फीस मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करणं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करणं आहे. त्यानंतर ओसीआय पीआय कार्ड जर हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करणं आहे. अदरवाईज नॉर्मल जे विद्यार्थी आहेत कॅटेगरीचे तर त्यांना या ठिकाणी नो करणं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्हाला तुमची नॅशनॅलिटी सिलेक्ट करणं आहे की तुम्ही इंडियन आहात का ना. इंडियन आहात तर तुम्हाला इथे या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करणं आहे. नंतर तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल आहे का नाही हे विचारलं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल कंपल्सरी आहे. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला यस करणं आहे. इथे जर तुम्ही नो केलं तर मग तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो ऍडमिशनसाठी इन्क्रीज होऊ शकतो. त्यामुळे जे काय डोमासाईलचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला यस करणं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करणं आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून येताय तर तुम्ही ओपन कॅटेगरी सिलेक्ट करणार आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मधून येताय तर तुम्ही तुमची रिझर्व्ह कॅटेगरी सिलेक्ट करणार आहे. मग तुम्हाला ठिकाणी कास्टचा सर्टिफिकेट नंबर असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर असेल, किंवा ओबीसी व्हीजे एनटी मधला विद्यार्थी असेल तर एनसीएलचा जो नंबर वगैरे आहे किंवा ते 3 डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला ऍडिशनल या ठिकाणी ऍड करणं पडतील. नंतर सब कॅटेगरी जी तुमची असेल ना ती तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करणं आहे. जसं एखादी कॅटेगरी असते, समजा जनरल कॅटेगरी झाली जी की तुमचा कोटा झाला ऍडमिशनसाठी, आणि सब कॅटेगरी म्हणजे तुमची जी जात असते ती तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करणं आहे. त्यानंतर जर अॅन्युअल इन्कमचा विचार केला तर तुम्हाला तुमचं अॅन्युअल इन्कम या ठिकाणी ऍड करणं आहे. जर तुम्ही 35-40 हजाराचं बनवलं असेल तर तुम्हाला 50 ते 1 लाखाच्या आतमध्ये सिलेक्ट करणं आहे. जर तुमचं जास्त असेल तर मग तुम्हाला 2 ते 3 लाख, 3 ते 4 लाख, 4 ते 5 लाख असे खूप सारे ऑप्शन बघायला भेटतात. तर त्यानुसार जेवढं इन्कम तुमच्या डॉक्युमेंटवर आहे तुम्ही बनवलेल्या किंवा एनसीएलवर आहे तेवढे इन्कम तुम्हाला या ठिकाणी ऍड करणं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचे निवासाचे क्षेत्र निवडणं आहे. जसं की या ठिकाणी महानगरपालिका निवडणं आहे ना, तर तुम्ही कुठे येताय. समजा तुम्ही जर नॉर्मल एकदम विलेज मध्ये येताय तर ग्रामपंचायत निवडणं राहतं. सिटीमध्ये येताय तर तुम्हाला तर महानगरपालिका किंवा मग नगर परिषद असते. तर मग त्यानुसार तुमचा ऍड्रेस बघून, तुमचं लोकेशन बघून तुम्ही चारीपैकी एक पॉईंट या ठिकाणी सिलेक्ट करणार आहात. त्यानंतर जर बघितलं तुम्हाला बाकी ऑदर रिझर्वेशन बघायला भेटतं. जसं की फिजिकल हँडिकॅप, तुम्ही जर पीडब्ल्यूडी स्टुडंट असाल तर तुम्हाला येस करणं आहे, अदरवाईज नो करणं. इन केस तुम्ही जर इथं चूक केली आणि फिजिकल हँडिकॅप पेश केलं तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट द्यावा लागतो. जर तुम्ही तो डॉक्युमेंट नाहीये देणार तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं तरी एखाद्या दिवस कॉलेज तुम्हाला रिजेक्ट करू शकतं. त्यामुळे तुम्हाला ऑदर रिझर्वेशन आणि तुमचं जे जेंडर आहे ते एकदम व्यवस्थित फिल करणं आहे. तुमची कॅटेगरी पण, ही गोष्ट लक्षात घ्या. हाच पॉईंट आहे इथं की तुम्हाला मिस्टेक नाही करणं. त्यानंतर इथं तुम्हाला ऑर्फनचा एक ऑप्शन दिसतो. जर तुम्ही ऑर्फन आहात तर तुम्हाला यस करणं आहे. जर तुम्ही ऑर्फन नाहीत किंवा नॉर्मल विद्यार्थी आहात तर तुम्हाला या ठिकाणी नो करणं आहे. जर तुम्ही ऑर्फन यस केलं तुम्हाला जर अलॉटमेंट झालं तर एखाद्या दिवस कॉलेज तुम्हाला रिजेक्ट पण करू शकतं. नंतर तुम्ही जर मायनॉरिटी मध्ये येत असाल तर तुम्हाला यस करणं आहे. जर तुम्ही मायनॉरिटी मध्ये येत नाहीयेत तर तुम्हाला या ठिकाणी नो करून फॉर्मला जे आहे ते पुढे कंटिन्यू करणं आहे. जर तुमच्याकडे मायनॉरिटी डॉक्युमेंट असेल तरच येस करा, कारण तुम्ही बघितलं असेल बरेच कॉलेज आहेत ते मायनॉरिटीचे. पण इन केस तुम्हाला जर अलॉटमेंट झालं तुम्ही मायनॉरिटी यस केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जो आहे तो मायनॉरिटीचा डॉक्युमेंट देणं पडेल किंवा फॉर्म मध्ये पण तो अपलोड करणं पडेल. त्याच्यामुळे तुम्हाला जर मायनॉरिटी सर्टिफिकेट नाहीये तुमच्याकडे तुम्हाला डायरेक्ट नो करून फॉर्मला जे आहे ते
कंटिन्यू करणं आहे. नंतर दुसरी एक मायनॉरिटी असते, समजा अल्पसंख्याकचा दावा करायचा आहे का म्हणून, तर ते जरी तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही इथे या ठिकाणी नो करून फॉर्मला कंटिन्यू करणार आहे. यस जर केलं तर परत तुम्हाला हा पण डॉक्युमेंट या ठिकाणी सबमिट करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमची 10वीची पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करणं आहे की तुम्ही कोणत्या वर्षामध्ये 10वी पास झालात त्याचं वर्ष तुम्हाला फिल करणं आहे. इथं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करणं आहे, जसं की उर्दू, फारसी किंवा अरेबिक लँग्वेज मेन्शन असेल. जर अशी तुमची 10वी मध्ये एखादी लँग्वेज असेल तर तुम्ही इथं यस सिलेक्ट करणार आहे किंवा जी लँग्वेज आहे ती लँग्वेज सिलेक्ट करणार आहे. पण तुम्ही जर कोणतीच लँग्वेज नसेल, तुम्ही नॉर्मल स्टेट बोर्ड मधून मराठीमधून जर समजा किंवा सेमी किंवा इंग्लिश किंवा सीबीएसई मधून जर एज्युकेशन घेतलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नॉन करून जे आहे ते फॉर्मला पुढे कंटिन्यू करणं आहे. नंतर तुम्हाला 10वी पास झालेलं राज्य सिलेक्ट करणं आहे, जे की आपलं महाराष्ट्र स्टेट आहे. नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका ह्या 2 गोष्टी सिलेक्ट करणं आहे. त्यानंतर सेम इन्फॉर्मेशन तुम्हाला 12वी बद्दल पण फिल करणं आहे की तुम्ही 12वी पास आहात का फेल आहात. पास असाल तर तुम्ही पास करणार आहे. नंतर तुम्हाला कधी पास झाले ते वर्ष मेन्शन करणं आहे या ठिकाणी. नंतर तुम्हाला जो काय तुमचा 12वीचा रोल नंबर किंवा सीट नंबर आहे ना तो या ठिकाणी ऍड करणं आहे. नंतर तुम्हाला जे 12वी पास झाला ते राज्य कोणतं आहे, त्या राज्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी ऍड करणं आहे. नंतर तुम्हाला 12वीचा जिल्हा पण टाकणं आहे, शाळेचा जिल्हा. नंतर तुम्हाला तालुका पण टाकणं आहे, 12वी तुम्ही ज्या तालुक्यामधून पास झाला तो तालुका. आणि नंतर तुम्हाला खाली इथं विषय वाईज जे आहे ते तुमचे मार्क्स फिल करणं आहे, जसं की फिजिक्स किती मार्कात होतं, 100 मार्कात होतं, तुम्हाला 100 पैकी किती पडे, 56 पडे. अशा प्रकारे तुम्हाला केमिस्ट्रीची पण, बायोलॉजीची पण, इंग्लिशची पण इन्फॉर्मेशन फिल करणं आहे. मग नंतर तुमचं पीसीबीचं टोटल जे आहे ते सीईटी सेल ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करतं, पीसीबीचं टोटल पण ते कॅल्क्युलेट करतं आणि पीसीबीचं पर्सेंटेज पण स्वतः वैयक्तिक जे आहे ते सीईटी सेल कॅल्क्युलेट करतं. एखादा विद्यार्थी जर इथं बसत नसेल मेरिट मध्ये तर तुमचा फॉर्म इथून पुढे कंटिन्यू होत नाहीये, तुमचा फॉर्म जो आहे तो इथंच अडकून धरला जातोय. पण जर तुम्ही जर पीसीबीचा ग्रुप क्लिअर असेल, क्वालिफाय असाल समजा, तर मग तुमचा फॉर्म कंटिन्यू होतो. तर जे विद्यार्थ्याला वाटतंय की मी पीसीबी मध्ये क्वालिफाय नाहीये तो विद्यार्थी फॉर्मची प्रोसेस इथपर्यंत कंप्लीट करू शकतो. इन केस इथून पुढे जर तुमचा फॉर्म कंटिन्यू झाला तर तुम्हाला ऍडमिशनसाठी 100% एलिजिबल केलं जातं. ही पण गोष्ट लक्षात घ्या. पण तुमचा फॉर्म जो आहे तो इथंच अडून धरला जाईल जर तुम्ही पीसीबी मध्ये एलिजिबल नसाल तर. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण पॅरलल रिझर्वेशनचा विचार केला तर हे पण रिझर्वेशन तुम्हाला व्यवस्थित फिल करणं आहे. जर तुमच्याकडे काही हे रिझर्वेशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करणं आहे किंवा जो रिझर्वेशन मेन्शन केला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करणं आहे. पण काहीच जर नसेल तर हे दोन्ही रिझर्वेशन तुम्हाला नॉन करणं आहे. जर तुम्ही यस केलं तर मग तुम्हाला तो डॉक्युमेंट मागू शकतो किंवा तेच सीट अलॉटमेंट झालं तर त्यानंतर कॉलेज तुम्हाला हे डॉक्युमेंट मागेल. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला ऍडमिशन नाही देऊन तुम्हाला रिजेक्ट पण केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला बाकी जे आहे ते तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट आहेत तेवढेच रिझर्वेशन तुम्हाला सिलेक्ट करणं आहे. बाकी तुम्हाला काहीही गोष्टी ज्या आहेत त्या ऍडिशनल मध्ये उगाच टाइमपास म्हणून ऍड करणं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण विचार केला की आपल्याला कशाला अप्लाय करायचं तर आपण या ठिकाणी बोथ स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा दोन्हीला पण अप्लाय करणार आहे. आपल्याला जी फीस आहे ती 1000 रुपये पेमेंट करणं आहे. पाहता याचा अर्थ काय होतो, बोथ स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा म्हणजेच तुम्ही स्कॉलरशिप नुसार जे ऑनलाईन सीट अलॉटमेंट होणार आहे ना त्यासाठी पण अप्लाय करताय. त्याचबरोबर जर तुम्हाला ऑनलाईन तुमचं आवडतं कॉलेज नाही भेटलं आणि तुम्ही शेवटी जाऊन मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करायचा विचार करताय किंवा स्पॉट मध्ये जनरल कॅटेगरीची फीस भरून ऍडमिशन करायचा विचार करताय ना, तर हे 2 कोटा तुम्ही सिलेक्ट केले म्हणजे तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करून स्कॉलरशिप घेऊन पण ऍडमिशन करू शकता. त्याचबरोबर शेवटी ऑफलाईन जाऊन त्या ठिकाणी पूर्ण फीस भरून किंवा मग मॅनेजमेंटची फीस भरून पण तुम्ही ऍडमिशन करण्यासाठी एलिजिबल असतात. तर याचा मिनिंग हाच होतो. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही कोटांना पण अप्लाय करणं आहे. 1000 रुपये जे आहे ती तुमची फीस आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करणं आहे. डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला कोणकोणते करणं आहे, कंपल्सरी ऍडमिट कार्ड करणं आहे. तुम्हाला अपलोड स्टेटस असं जे आहे ते तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मेन्शन आलं पाहिजे तरच तुमचा फॉर्म जो आहे तो 100% कंप्लीट झाला असं होतं. नंतर तुम्हाला सीईटीचा मार्कशीट पण अपलोड करणं आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा मग तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. नंतर तुम्हाला डोमासाईल पण अपलोड करणं आहे. 12वीची मार्कशीट, 10वीची मार्कशीट पण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं आहे. मेडिकल फिटनेस पण अपलोड करणं आहे. आणि जर विद्यार्थी कोणता SC ST कॅटेगरीला येतो तर तुम्हाला कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी 2 ऍडिशनल डॉक्युमेंट अपलोड करणं आहे. जर कोणी ओबीसी कॅटेगरी मध्ये येतंय, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी मध्ये येतंय तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि एनसीएल हे 3 डॉक्युमेंट जे आहेत ते ऍडिशनल डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं आहेत. जर कोणी एसीबीसी मध्ये येतंय किंवा एसबीसी मध्ये येतंय त्यांच्यासाठी पण कास्ट व्हॅलिडिटी आणि एनसीएल हे 3 डॉक्युमेंट अपलोड करणं कंपल्सरी आहे. जर कोणता विद्यार्थी जो आहे तो ईडब्ल्यूएस मधून काउन्सिलिंग करतोय तर त्याला या ठिकाणी ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट पण अपलोड करणं कंपल्सरी आहे. पहा, हा जो फॉर्म होता तो मी कसा फिल करायचा, कोणती इन्फॉर्मेशन कुठं फिल करायची, सविस्तर माहिती तुमच्यावर एक्सप्लेन केली आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रिंट आउट काढताल तो पूर्ण तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते समोर अपलोड असं मेन्शन आलेलं हवं. किंवा मग जेवढी इन्फॉर्मेशन मी शेअर केली ना एवढी इन्फॉर्मेशन जर तुमच्या फॉर्म मध्ये असेल, तुम्ही प्रिंट आउट केल्याच्या नंतर, तर तुमचा फॉर्म जो आहे तो 100% कंप्लीट झाला असा अर्थ होतो. आणि मी जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या ना त्याच गोष्टी तुम्हाला तिथं
फिल करणं आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट गलत सिलेक्ट केली तर मग तुमचं ऍडमिशन जे आहे ते पुढे चलून कॅन्सल होऊ शकतं, किंवा मग जर तुम्ही NRI किंवा OCI तसं काही सिलेक्ट केलं तर मग तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी कुठल्याही प्रकारे चान्स मिळणार नाहीये. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पहा, जो ऍप्लिकेशन फॉर्म होता BSc नर्सिंगचा पूर्ण डिटेलमध्ये फिल करून मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये जे काय रूल राहतील किंवा राऊंड 1 ची नोटीस, राऊंड 2 चे रूल, चॉईस फिलिंग कशी करायची, बेस्ट कॉलेज किंवा कॉलेजचं फी स्ट्रक्चर, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला एक छोट्याशा चॅनलवर सविस्तर एक्सप्लेन करून शेअर करू. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमची पेड काउन्सिलिंग DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू करणं आहे तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.